दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा. आपण पाहताय संध्या लाईव्ह. 6 मे 2022ला चित्रपटगृहामध्ये दाखल होणारा मराठी चित्रपट लगन याच्या कलाकारांनी दैनिक संध्याच्या पुणे कार्यालयास भेट दिली आहे. यावेळी चित्रपटाविषयी चर्चा करत असताना अनेक विषय उलगडत गेले आणि लगन कसा तयार झाला याचा खुलासा झाला. जाणून घ्या नक्की लगन चित्रपट काय आहे. पहा लगन चित्रपटाच्या टीमशी केलेल्या दिलखुलास गप्पा. शिकला नाही की पदरात अपमान पडतो बाबा. आता तर मार आईचे टबुले हल्ले नमस्ते, मी एकता जाधव. दैनिक संध्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण दैनिक संध्याच्या कार्यालयामध्ये आहोत आणि दैनिक संध्याच्या कार्यालयाला आज मराठमोळा चित्रपट लगन या चित्रपटाची पूर्ण स्टारकास्ट भेट देण्यासाठी आलेली आहे. माझ्याबरोबर आहेत लेखक दिग्दर्शक अर्जुन गुजर सर. नमस्कार सर. अभिनेत्री श्वेता काळे. नमस्कार. अभिनेते सुजित चौरे. नमस्कार सर. हा चित्रपट 6 मेला तुम्ही चित्रपटगृहामध्ये रिलीज करताय, तर काय सांगता? OTT पण ऑप्शन आहे, तर तुम्ही चित्रपटगृहच काय करणार? मला वाटतं सर्वात छान गोष्ट तुम्ही विचारला आहे की येत्या 6 मेला लगन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो. याचा मॅडमने आताच मला एक प्रश्न विचारला की तुम्ही सध्या जे सिनेमा पोहोचण्याचे जे माध्यम आहे त्यापैकी एक माध्यम आता नवीन उभारले ते म्हणजे OTT. तर OTT चांगलं माध्यम आहे नवीन काय करण्यासाठी, पण जो फील आहे चित्रपट पाहण्याचा आणि जे लगनच्या माध्यमातून जी ट्रीटमेंट दिलेली आहे, जे रॉनेस आहे गावाचा आणि जे साऊंड इफेक्टिंग आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, याचा खरा जर बघायचा आनंद असला आणि तो आनंद साजरा जर करायचा असेल तर तो सिनेमागृहात जाऊन लगन बघितल्याशिवाय आपल्याला तो मिळणार नाही. म्हणून सिनेमागृहाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. एकूण चित्रपटाबद्दल काय सांगाल? म्हणजे आम्हाला लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे का थोडं इमोशनल सीन्स असणार आहे? एकूण चित्रपट स्टोरी कशी जाते? मला वाटतं सर्वप्रथम हा सिनेमा कोणतेही जर पाहिलं तर एंटरटेनमेंटसाठी बनलेला असतात आणि दुसरं मूळ कारण म्हणलं तर त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे पण करतात. तर लगनच्या माध्यमातून आपल्याला बरेच सेट्स लगन बघायला मिळतील. त्याच्यामध्ये लव्हचा एक सेट आहे जो खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं एज्युकेशनवर ही फिल्म होती. त्याच्यानंतर सामाजिक अँगल जे आहेत तर त्याच्यावर सुद्धा फिल्म होती. म्हणजे विविध सेट्स आहेत तर या लगनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कास्टिंग सर कसं झालं? कास्टिंग तर खूप इंटरेस्टिंग आहे. समोर बसले कास्टिंग आणि याचं कास्टिंगमध्ये सुजित चौरे आधी इंटरव्ह्यू घेण्यात आले होते. याचं लगनचं ऑडिशन मला वाटतं जवळपास 4 ते 5 डिस्ट्रिक्टमध्ये जातं. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पण त्याचं जातं, बीड, अहमदनगर, त्याच्यानंतर बरंच उस्मानाबाद बरंच एक 4-5 जिल्ह्यामध्ये याचं जे लोकेशन आहे, जी गोष्ट घडते आणि त्या माध्यमातून याचं वेगळ्या जिल्ह्यात त्याचं ऑडिशन जाते. ऑडिशनमधून बरेच काही जे कलाकार आहेत ते निवडण्यात आले, पण हे दोघे पण ऑडिशनमध्ये निवडलेले नाहीत. खरी गंमत जर सांगायला तर सुजित मला वाटतं मी 2004मध्ये एक शॉर्ट फिल्म केली, त्याच्या ऑडिशनमध्ये सुजित आता माहिती त्याची ओळख झाली आणि ते त्यामुळेच मी ठरवलं की मी जी फिल्म लिहिलेली जी 2010 लगनची गोष्ट लिहिली तर त्याचा हिरो म्हणून सुजितच करणार आहे. पण मी त्याला मला वाटतं जेव्हा शूटिंगच्या काही दिवस अगोदर सांगितलं की तू या फिल्मचा रोल करतो, लीडमध्ये आहे. आणि दुसरे मजेशीर आहे की जे मी आता तुम्हाला सांगतो की 4ही जिल्ह्यामध्ये ज्या अभिनेत्री हिरोईनच्या यासाठी आमचं कास्टिंग चालू होतं आणि इंटरव्ह्यूज पण चालू होते. पण जसं पात्र पाहिजे होतं लगनच्या यासाठी तर ते मुळंच म्हणजे मिळतच नव्हतं. जे लगनमध्ये जे राजनंदी नावाचं जे पात्र आहे तर त्या पात्राला साजेसं जसं एक म्हणजे दिसणं गरज होतं, जो आवाज होता, बोलण्याचा लिहायचा होता, सगळ्या काही गोष्टी होत्या ते ऑडिशनच्या थ्रू म्हणा किंवा मी बेडत नव्हतं. मग ज्यावेळेस बरेच फोटोग्राफ्स माझ्याकडे यायचे, काहीचे ऑडिशन यायचे ऑनलाईन की हे बघा सर, हे बघा, हे कसं, हे कसं. ते म्हणजे मला जर जे पात्र पाहिजे होतं ते भेटत नव्हतं. आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट सेट असते की मला अशा
प्रकारचं हे होतं. येस आणि नंतर पण ऑडिशनच्या वेळेस ते शोधलेलं असतं. माझी शोध होती, पण मग अचानक एवढा माझ्यासमोर एक फोटो आला आणि फोटो आल्याच्यानंतर सहज मला दाखवलं की फोटो आणि म्हटलं ही कुठली मुलगी, म्हटलं की ही दिसणं तर जाते 100% दिसणं जाते जशी मला दिसायला पाहिजे तसं ती तर आहे. ॲक्च्युली ज्या चेहऱ्यावरच जाणवते आणि ही जर म्हणजे नाही की दिसणं बरंच काही आपल्याला समजतं. त्या गोष्टी मला करून देते या फोटोमध्ये समजल्या आणि नंतरचं काय नॉर्मली मग ते तिचा शोध सुरू झाला. ते शोध बराच लांब गेला. नंतर त्या शोधाच्या माध्यमातून ती लग्नला आज राजेंद्रच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला श्वेता, काय सांगशील तुझं आधीच तू काय काम केलंयस का? शॉर्ट फिल्म केलंय का? सिरीज काही केलेली आहे का? म्हणजे चित्रपट काम करण्याचा अनुभव आधी काही आहे का? नाही, हा माझा पहिला चित्रपट आहे आणि याआधी असं काही ठरवलं नव्हतं की या क्षेत्रामध्येच करायचं आहे म्हणून पुढे. कारण की शाळेत असताना कुठेतरी मागच्या बेंचवर बसणारी मी, जी असं एवढ्या सगळ्या लोकांसमोर पुढे बसण्याचं कधी असं वाटलं नव्हतं योग येईल म्हणून. आवड होती मला आधीपासूनच, कारण की जेव्हा आम्ही घरामध्ये टी व्ही बघत बसायचो तेव्हा मी सारखं घरातल्यांना म्हणायचे की अरे हिच्या जागी मी पाहिजे होते, मी चांगलं केलं असतं. कुठेतरी घरातल्यांना पण अंदाज येऊन गेला होता की हिला याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट आहे, आवड आहे. पण त्यांनाही प्रश्न पडला की नक्की तिथपर्यंत जायचं कसं. सो मग तसा हळूहळू प्रवास माझा चालू झाला. मग प्रशांत दामलेंपासून सुरुवात केली, पण जास्त काही मी त्याच्यामध्ये केलं नाही की नाटकांमध्ये वगैरे काही केलं नाही किंवा शॉर्ट फिल्म नाही केला. जो काही आत्ता मी आहे ते लग्नच्या माध्यमातूनच आहे. सुरेश, काय सांगशील की वेब सिरीज आणि याचा अनुभव आहे आणि आता हा पहिला चित्रपट नाही, हा पहिलाच माझा कसा अनुभव होता? आणि तुला एक वेगळं पण काय वाटतं की एक वेब सिरीज शूट करणं किंवा एक शॉर्ट फिल्म शूट करणं आणि चित्रपट एक मोठ्या पडद्यावरती रिलीज होणाऱ्या चित्रपटासाठी काम करणं, काय फरक काय वाटतो? खूप मोठा फरक आहे या दोन गोष्टी. शॉर्ट फिल्म, वेब सिरीज आणि सिनेमा. मोठ्या पडद्यावरती तुम्हाला 370 mm बघावं. त्याचं एक एक्सपिरियन्स खूप मोठी गोष्ट आहे सिनेमाची. सिनेमासाठी बऱ्याच बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला. जसं कॉस्ट्युम असेल, तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, सपोज कॅरेक्टर असेल, कॅरेक्टरला जागावं लागते तेवढं. शॉर्ट फिल्मला आणि वेब सिरीजमध्ये जेवढं फास्ट प्रोसेस होते तशी सिनेमाची प्रोसेस खूप मोठ्या प्रमाणात असते. बॉडी लँग्वेज असेल, तुमचे कॉस्ट्युम असेल, दिसणं असेल, हसणं असेल, रिअलिस्टिकपणा असेल, तो सरांनी आमच्याकडून घेतला बरोबर. कारण आम्ही जवळपास 6 महिने सरांच्या सोबत राहिलो मी आधी. त्यांनी कधी असं शिकवलं नाही तू हा कर, ते कामातूनच मला माझ्याकडून काढून घेत होते. आज तू हा सिनेमा बघ, तो बघ, आज तू हे पुस्तक वाच, मला आज असे कपडे घाल, जा लोकांकडे जा, त्यांना तुला ॲट्रॅक्ट करायचे, त्यांच्याकडे कसं करायचं, ते लांब बसायचं, मी जायचं बोलायचं त्यांना पण ते सामावून जात होते लोक पण की ह्या कॅरेक्टरमधून, म्हणजे मी दिसून येत होतं त्यांना जसं कॅरेक्टर पाहिजे. लोकांमध्ये जाऊन उन्हामध्ये फिरून इकडं तिकडे करून सरांनी काढून घेतलं. अशा प्रकारचा एक्सपिरियन्स सिनेमा बघितल्याच्या नंतर कळेल की सिनेमातला काय एक्सपिरियन्स आहे शॉर्ट फिल्म. चित्रपटासाठी तुम्ही दोघे असं वेगळं काही शिकलात का किंवा वेगळं काही अडॉप्ट करण्याची? नक्कीच भरपूर गोष्टी आहेत, कारण की कुठेतरी मी पुण्यातली असल्यामुळे गावाला जायचा कधी जास्त संबंध येत नव्हता. गेलं तरी 1-2-4 दिवसांपुरतं होतं. पण वर्कशॉपसाठी आणि शूटिंगसाठी सरांनी सांगितलं की आपल्याला बीडला जायचं. सो आणि त्यात उन्हाळा होता त्यावेळी. सो त्या वातावरणाशी जुळवून घेणं थोडेसे प्रॉब्लेम झाले, कारण की तिथलं वातावरण खूप वेगळं आहे गावाकडचं आणि इथलं. आणि सरांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या, म्हणजे चित्रपटापुरत्याच नाही राहणार त्या मर्यादित, तर उभ्या आयुष्यातही तुम्ही कसं हे केलं पाहिजे. कोणतीही सिच्युएशन असेल तर तिथे कोणत्या गोष्टींच्या डिमांड केल्या पाहिजेत आणि नाही केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी सरांनी शिकवल्या. असं काय सांगा, तुम्ही जसं म्हणलं होते की चित्रपटाची कास्ट हे खूप मोठी आहे, बराच क्राऊडेड आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगा? लग्न जर बघायला गेलं तरी खूप मोठ्या स्केलवर ही फिल्म शो. तर त्याच्यामध्ये टेक्निशियन्स काही गोष्टी असतात, त्यानंतर काही पात्र जे असते तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कारण की मुळात जर बघितलं ना तर लग्नाची गोष्टच खूप मोठी आहे. कारण ती जी मला वाटतं तिचा आवाज जो आहे तो प्रचंड मोठा आहे. सो हे लीडमध्ये घालतात. त्याच्यानंतर याच्यासोबतच स्मिता तांबे आहेत, अनिल मुंडकर, रंजित रणजित, म्हणजे अशा पद्धतीचे अनेक म्हणजे कलाकारांची तुम्हाला वर्णी असेल तुमच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा असेल ॲज अ प्रेक्षक म्हणून सांगायला. दुसरी टेक्निशियनच्या बाबतीत जर झालं तर ही फिल्म सिंग साऊंडवर शूट झाली. त्याच्यानंतर मल्टिप्लाय लोकेशन्स होते, लाईव्ह लोकेशन्स होते, कारण गोष्टीची गरजच ती होती.
आणि मला वाटतं जवळपास आम्ही सगळ्यांनी गोष्टीची गरज भागवण्याचा प्रयत्न लगनच्या माध्यमातून केला. शूटिंगसाठी सर ठिकाणं कशी निवडली गेली? जसं की मी आताच म्हणतो की मूळ गोष्ट ही बीडपासून चालू होतं. बीडच्या एक छोट्या खेडेगावातून ती जसं की 1500 लोकसंख्येचं वस्तीचं गाव आहे आणि ती गोष्ट चालू होती. तर मुळात ती गोष्ट जाते कुठे, ती गोष्टीची गरज काय आहे आणि ती कुठे कुठे गोष्टीतला पात्र म्हणा किंवा त्यातला जो हिरो आहे ते कुठे फिरतात. जसं रिअल शूट करायचं असतं की चला आता आपण लोकेशन रिअल्स पाहिजे आणि आपण त्याच्यानंतर मला वाटतं की सेट टाळूया बरेच. सेट जर केलं तर कदाचित त्यातला रिअलिस्टिकपणा मरून जाण्याची शक्यता आपल्याला असते आणि आम्ही मला वाटतं तो समजा की यातला खरेपणा जगावा आणि जसाशी जसा प्रेक्षकांना द्यावा यासाठी मला वाटतं सर्व टीम नक्की. गुजर प्रोडक्शनचा हा सर पहिला चित्रपट आहे त्याबद्दल यस. गुजर ब्रदर्सचा हा पहिला चित्रपट आहे. सगळ्यात जर सांगायचं म्हटलं तर गुजर ब्रदर्स ही एक टीम आहे. मला वाटतं बऱ्याच एक मित्रांनी बनवलेली ही टीम आहे. त्यांचा पहिला चित्रपट आहे यातला आणि त्या मित्रांपैकी पण मी पण एक त्यांचा मित्र आहे. म्हणजे एक मित्राच्या नात्याने ही संस्था उभारली होती. तेव्हा त्याच्यावर सिनेमे झाले. सिनेमाच्या मध्यंतरी काळात कोरोनाचा पिरियड आहे आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये पण मला वाटतं गुजर ब्रदर्स इंटरनेटची जी संस्था आहे त्या संस्थेने खूप चांगल्या पद्धतीने आपली सामाजिक बांधून की जपली आहे. कोरोनामध्ये लोकांना किराणा वाटापासून धान्य वाटापासून त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा अंत्यविधी करणे असेल अशा बऱ्याचशा सामाजिक बांधून की मला वाटतं संकटाच्या काळात या प्रोडक्शनमध्ये गेलेल्या आहेत. ते त्याच्याबद्दल म्हणजे खूप प्राऊड फील होतं त्या प्रोडक्शन. चित्रपटामध्ये फायटिंग सिक्वेन्स आम्हाला पाहायला मिळणार आहे. ते तर खरंच खूप मोठं सस्पेन्स आहे लगनचं. लगनचे बरेच असे पडदे आहेत ज्याचा उलगडा तुम्हाला सिनेमागृहात गेल्यानंतर नक्कीच होईल आणि त्याचा आनंद होईल. ॲक्शन तुम्हाला रिअलिस्टिकमध्ये बऱ्या प्रकारे बघायला मिळेल. चित्रपटातला मजेदार किस्सा काय सांगता येईल? तुम्ही काय सांगता की शूटिंगच्या दरम्यान काय मजा आली किंवा काय? माझे तर एक्सपिरियन्स खूप वेगळे आहेत म्हणजे आणि मला वाटतं आम्हाला धमाल खूप कमी करायला मिळाली कारण की धावपळ आणि आमचं प्रचंड पद्धतीचं शूट करण्याचं जे आव्हान होतं ते खरंच खूप मोठं होतं. त्यामुळं सो मला असं वाटतं की मजा कमी करायला मिळाली, काम जास्त करायला मिळालं आणि शिकायला भरपूर मिळालं. तुमच्या दोघांसाठी असा एखादा कुठला सीन होता की बाबा नाही जमते किंवा खूप अवघड वाटतंय किंवा तो करण्यासाठी म्हणजे बरंच असं चॅलेंज आहे असं वाटतं, असा एक कुठला एखादा सीन? असं सीन आहे आमचा. आहे पण ते थिएटरमध्येच बघायला भेटत. तुमचा अनुभव काय होता त्यावेळेस? अनुभव सांगतो. एक्सपिरियन्स असा होता की जेव्हा सरांनी मॅडमनी सगळ्यांनी सांगितलं असं सीन आहे अचानकच सांगितलं मला. मग मी म्हणलं नाही मी नाही करत असं सीन्स वगैरे अशा प्रकारचा होता सीन जरा. मी एक सीन सांगते. आमच्या दोघांचा एक पळत जायचा एक सीन होता. म्हणजे मी नॉर्मली पळतोय पण त्याच्यामध्ये मला कुठेतरी पायाला लागून मी पडते. तर ते जितकं रिअल पाहिजे होतं सरांना ते थोडंसं रिअल होत नव्हतं की ते आपण नॉर्मली पडणं आणि असं मुद्दाम पडणं थोडंफार फरक होत होता. पण नंतर पळून पळून माझा खरंच पाय घसरला आणि मी इतकी जोरात पडले होते. रिअल सीन खूप रिअल वगैरे निघलं हो. वगैरे. म्हणजे ॲक्च्युली मला वाटतं तो नाईट स्टेशन आहे आणि ही पळत आहे रात्री 2 वाजता वगैरे तो सीन चालू होता आमचा. लोखंडी पूल आणि त्याच्यातून यांना पळायचं पळता पळता पडायचं असेल थोडंसं पडायचं होतं पण ते इतकं रिअल झालं की अशी मी विसरतच गेले. मला वाटतं मी रात्री DCP मध्ये तो सीन पाहिला रात्री आणि मला ते आठवलं पण की सर्व इतके रिअलिस्टिक ते कसं काय वाटलं. म्हणलं खरं नाही ती पडली होती आणि मी ते कट म्हणलं नाही जो नाही मला त्यातला खरीपणा जाणवत होता. कारण मग त्या पडल्याच्या नंतर ते उठताना जे दुखत होतं मला ते सगळं सरांनी शूट केलं पूर्ण. कॅमेरा होता त्याच्यामुळे मी पडलो. आणि मी वाट बघते की कधी सर म्हणतात कट म्हणतात पण सर काही बोललेच नाही शेवटपर्यंत. अच्छा. तो खूप रिअल होता. तू पुण्याची आहेस आणि पुण्याची भाषा एक वेगळी असते. बरोबर. प्युअरनेस त्याच्यामध्ये असतो आणि ग्रामीण भाग गेल्यानंतर ग्रामीण लहेजा पडावा लागतो. तर मग ती भाषा शिकताना किंवा तो एक जो मी अशी प्रॉपर पुण्याची सुद्धा नाही म्हणणार कारण की मी पिंपरी चिंचवड भोसरी तिकडे राहते सो तिकडचा एक थोडासा आहे दादागिरी टाईप थोडंसं आहे. पण थोडा झाला प्रॉब्लेम की जितकं आपण इथे शुद्ध बोलतो तिथं गावाला आपण इतकंही नाही प्रत्येक शब्द क्लिअर त्याचा हे करणं. सो थोडंफार होत होता प्रॉब्लेम. त्यासाठी नवीन शब्दही आणि हो, नवीन शिकायला मिळाले असेल भरपूर गावाकडचे जे आहेत ते. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही शब्द तिचे यायची म्हणजे पूर्णाच्या शब्दाची आणि मला वाटतं ती पूर्ण खेड्याचं कॅरेक्टर नाही आहे त्याच्यामध्ये ती निमशैली आहे म्हणजे जसं की काही जो भाग आहे त्याचा
काही शब्द ती यायचे पण तिच्यानंतर लक्षात यायचं की आता मग ती सांगायचं सर एक डबल करूया का तर म्हणजे त्याच्या पाठीमागे असं लक्षात यायचं की हिचा एक वर्ड थोडासा प्युअर तिकडे गेला आणि त्यासाठी तिला नाही ओके झाली कशासाठी काय सर करूया नाही म्हणजे तिचा उद्देश होता की तो शब्द तिला प्युअर जो रिअलिस्टमध्ये आणला सो तिने तो केला आणि त्यासाठी मला वाटतं तुम्ही प्रचंड मेहनत या तुमच्या सर लगन हे टायटल जे चित्रपटात दिलेलं आहे हे ग्रामीण भागाला जोडून दिसतंय तर हे टायटलच काय पडतं मला असं वाटतं की जी मी आता सांगितलं की ही मूळ गोष्ट जर पाहिजे तर ग्रामीण भागातली आहे विशेष करून बीड सगळ्या ठिकाणची आहे आणि तिथं लगन म्हणजे लग्नासाठी लगन हा शब्द वापरला जसं की कोल्हापूरला लगीन म्हटलं तर तसं तो मला वाटतं बोलीभाषा आहे आणि तो बोलीभाषेला शब्द लगन आहे पण फिल्ममध्ये तो दुहेरी पण अर्थ नाही तर ज्यावेळेस आपण फिल्म बघतो त्यावेळेस दोन्ही अर्थ आपल्याला त्या फिल्मच्या माध्यमातून बघायला मिळते आणि आपण ठरवलं की याचा अर्थ नेमका बघायला जायचं आणि ज्यांचं लग्न झाले ते सांगू शकतात वाटते पण सोपं नाही म्हणून किती काळामध्ये चित्रपट पूर्ण झाला चित्रपट पूर्ण करताना काही अडचणी आल्या जसं पूर्ण कोरोनाचा काळाचा पूर्ण केला अशा ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही सांगता मला वाटतं की यात जसं की किती वेळ हा सिनेमा पूर्ण या सिनेमाला मी 2010ला याचं स्क्रिप्टिंग झालं माझा पहिला ड्राफ्ट तयार होता आणि तो सिनेमा आत्तापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं माझे 12 वर्ष मला त्याच्यावर खर्च करावं लागतं सिनेमाची शूटिंग मला वाटतं याचं प्री 2018ला चालू आहे आणि 19ला आम्ही फ्लोरवर गेलो एप्रिलच्या याच्यामध्ये एप्रिल आणि डिसेंबरमध्ये याचं शूटिंग संपलं शूटिंग संपल्याच्यानंतर प्री प्रोडक्शन वगैरे सगळं मी मला वाटतं मार्चमध्ये झालं रेडी आणि त्याच्यानंतर मेमध्ये आम्ही आता रिलीज करणार म्हणजे सर्वजण खुश होतो की चला आता फायनली फिल्म रेडी झाली सगळ्याची मेहनत आता पडते बघायला मिळाला सगळ्याला खूप मोठा आनंद होता पण मार्च जसा उलगडतो की नाही तर लगेच कोरोनासारखे संकट आपल्याला आलं आणि लॉकडाऊन आम्ही सांगितलं तर वाटतं चला ठीक आहे काय 8 दिवस 15 दिवस जसं की पुढं कर्फ्यू असतो किंवा भारत बंद महाराष्ट्र बंद 1 दिवसासाठी होईल असं वाटलं होतं पण तब्बल ते 2.5 वर्षाचा गेला म्हणजे तो प्रवास तो खरंच खूप संघर्षमय होता आणि आता सिनेमा येतोय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काम केले ते लोकांना दाखवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत याचा आनंद मला वाटतं त्या संघर्षापेक्षा खूप मोठा आहे आम्हाला एक छानसा तुमच्या लोकांकडून एक डायलॉग चित्रपटातला ऐकायला आवडेल किंवा एखादा थोडासा छोटासा सीन जर करून दाखवता आला रोमॅन्टिक किंवा कसंही तुम्ही ठरवा ते सिनेमामध्ये एक सीन आहे जे आम्ही बोलत असतो अशी सिच्युएशन ते मला इमोशनली बोलतो की आता बोलले आणि मी समोरचा डायलॉग हे केलेली बऱ्याच ठिकाणी घ्यायला लावलं जो फेवरेट झाला आतापर्यंत सगळ्यांना तो डायलॉग तो आवडतोय सगळ्यांना तुम्हाला पण आवडेल कदाचित हे असं आजा तुम्हाला कधी सोडून नाही ना जाणार नाही सोडून जाणार हे असं नको या मला प्रॉमिस पाहिजे कधी प्रॉमिस कर बरं ठेव प्रॉमिस करतो तुला सोडून कधीच जाणार मग ती जरा इमोशनली होते डोळ्यात पाणी होते असतंच ना मुलींचं प्रत्येक मुलीचं. मग मी बोलतो तुमचं रडू ना लय जवळ असतं आणि तेच आमचं जीव घेतं अच्छा खूपच सुंदर dialogue. वा. आता हे घेतं की नाही हे हा. सांगतील बाकी नाही ज्याचा जीव असतो त्याला हे नक्की नक्की कळतं. जाणवतं खरंच खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून दैनिक संध्याच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच तुमच्या चित्रपटाला शुभेच्छा हाऊसफुल चित्रपट हो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू आय लव्ह यू लोकात पेला पेला काय सकाळी सकाळी काय म्हणली ती प्रेम करायची लायकी नाही म्हणून अगं नंदिनी तुला कसं कळत नाही असं म्हणतात प्रेमाला फक्त प्रेमानेच जिंकता येतं आय लव्ह यू तू एकदा सोडून गेला तेव्हा नाही कळलं मला पण आता जर गेला ना स्वतःला सावरायची ताकद कमी पडेल माझी राज्य नकोय मला तोरणा उडवी ना काय बोलतो यो पण आपल्या गरिबीचा उमरा ओलांडला ना राख पडती पत्रात
नको याच्यात नंदीने मला इथं पाहिजे. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? फक्त विश्वासच नाही, आयुष्यच तू माझं. म्हणजे तू अजून आठवणीत ठेवलंय मला. असं पहिलं प्रेम कोण विसरतं का? संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी एकता जाधव, पुणे. आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह.